80च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रचारक म्हणून वावरत असताना आपल्या मनात येणारे विचार, वादळं, संवेदना आदरणीय नरेंद्र मोदीजी आपल्या दैनंदिनीत आई जगदंबेच्या साक्षीने तिला उद्देशून लिहित असत. त्यात आदरणीय मोदीजींच्या त्यावेळच्या मनोरचनेचं नितळ दर्शन आपल्याला घडतं. त्या आई जगदंबेशी झालेल्या मनोज्ञ वार्तालापातील हा एक मोती. आई जगदंबेशी हितगुज. मूळ लेखन आदरणीय नरेंद्र मोदीजी. मराठी अनुवाद आणि अभिवाचन राजेंद्र वैशंपायन. स्वप्नांची भग्न वास्तू. जगज्जननी आईच्या श्रीचरणांवर साष्टांग प्रणिपात. प्रभातीचा सूर्य काही ना काही संकेत घेऊन येतो, पण आजचा सूर्य काहीसा धुसर, काहीसा बेचैन करणारा, काही चिंता निर्माण करणारा. न जाणो माझं स्वतःचं काहीतरी लुटलं जात आहे असे संमिश्र भाव घेऊन सूर्य माझ्या आसपास भ्रमण करत राहतो. हे माझं शरीर इथे, मन त्यात इथे. तुझी ही कशी अद्भुतता आहे. जीवनाचा हा कसा कित्ता आहे. माझ्या आणि मनाच्या मध्यात अद्वैताचा सेतू का सृजन करू शकत नाही. पहा, कधी मी इथे तर मन तिथे, आणि कधी मन इथे तर मी दुसरीकडे कुठेतरी. क्षण दो क्षणात हे मन अनेक योजनं कशी उडी मारून निघून जातं. त्याला ना मार्ग विचारावा लागत, ना त्याला अंधार अडथळे आणू शकत, ना त्याला कसली भीती ना कसली भ्रांती. माझं हे प्रिय मन सदा लालसीतच असतं. त्याला कुठे आहे चिंता या शरीराची, पण त्या शरीरावर किती बेतत असतं. या स्वप्नसंगरात ते जळतं, पण मग मनच चंद्रमा बनून त्याला शीतलतेचा स्पर्श करून जातं. खरंच आहे, पण कधी जर ते प्रज्वलित होऊन उठलं तर आहाहा, निखाऱ्यासारखं जळत राहतं सगळं. संपूर्ण सृष्टीलाच आग लावून दिलीये जणू. स्वप्नांच्या भग्न वास्तू भरडून जातात. अंग प्रत्यंग सगळी कोलमडून जातात. सगळंच धूसर, सर्वत्र बेचैनी. बघ ना आई, आजचा दिवस असा का वाटतोय. भास्कर उदित होता होता मला अधिकाधिक का जळजळ देतोय. मी सगळं पाहू शकतोय, जाणू शकतोय आई, केवळ तुझ्या कृपेने. परंतु आज जणू बुद्धी शून्य झालीय. काही लुटलं गेल्याच्या, काही चिरडलं गेल्याच्या, काही गतप्राण झाल्याच्या, काही ना जाणो काय काय बनून राहण्याच्या संकेतांच्या आवर्तात मी घेरला गेलोय. माझ्या स्वची अमर्याद भावसृष्टी हे होऊ देत नाहीये का. नाही आई नाही, असं वाटत नाही. थंड काळजात मारली जाणारी स्वप्न, थंड काळजात लुटल्या जाणाऱ्या ऐषणा, थंड काळजात हताहत होणाऱ्या आकांक्षा, न जाणो का पण असहाय्यतेमध्ये प्रत्येक घटका घेरून पडत जाते. आई, प्रत्येक क्षण जणू मला मृत्यूच्या दाराशी ढकलत चाललाय असा भाव का उदित होतोय. मला वाटतंय हा सूर्यच मला जाळतोय. नाही, असं नाहीये. बघ, हा विलंबाने आलेला चंद्रमा सुद्धा कुठे शीतलता घेऊन आलाय. याने तर निद्रा विनाश केलाय. आई, मला इतके कष्ट का भोगायचे आहेत. कर, या शरीरावर जितके घाव करायचे आहेत तितके कर. कर, याचे तुकडे तुकडे करून विच्छिन्न करून टाक. तोंडातून एक दुःखी उसासाही निघणार नाही. आई, पण इतके सारे घाव माझ्यावर कशासाठी. कित्येक समर्पणांनंतर सुद्धा, जीवनाला साकल्याने स्वीकारल्यानंतर सुद्धा का अशी अवदशा. किंवा आई,
माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण इतका गंभीर आहे. प्रत्येक क्षणाचं आपलं एक आयुष्य आहे, पण जणू हा क्षण स्वतःच मृत्युमुखी पडतोय. का भूतकाळात सुद्धा कधी कधी अनुभवता येईल वेदना? हृदयाच्या खोलाईतून निघणाऱ्या किंकाळ्या, डोळ्यासमोर उभी राहणारी धूसर चित्र, शंका कुशंकांच्या घनघोर मेघांना पराभूत करणारा मी आज इतका अस्पष्ट का आहे? आई, अंतर्मन भयंकर कोलाहलाने भरून जात आहे. येणारी संपूर्ण परिस्थिती सध्या तरी भविष्याच्या गर्भात वास करू नये. सर्वस्व तुझ्या चरणांशी अर्पून निश्चिंत झालो आहे आई. आई, तू यासाठी तर हे संकेत स्पष्ट करायला तयार नाहीस का की सगळं माझ्यासाठी घातक होऊन जाईल, की जीवन कठीण होऊन जाईल? आई, माझी तर प्रतिक्षणी तयारी आहे. तूच माझ्यावरचा विश्वास गमावून बसलीयस का? मला जी काही परिस्थिती प्राप्त होईल त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची, त्याला आव्हान देण्याची माझी तयारी आहे. आई, तू स्पष्ट कर, आज अशा धूसर वातावरणाचा जन्म का झाला? आई, तुझ्याच प्रदत्त शक्तीच्या भरवशावरच मी अशी अनुभूती करू शकलोय. मग माझ्या शक्तीवर अविश्वास कशासाठी? बहुतेक मनाच्या या अवस्थेतून बाहेर तू मला येऊ द्यायला तयार नाहीस. बहुतेक आई, हा तुझा काही संकेत असेल, इतकंच सध्या मी मानतोय. असेल ते असो आई, तुझ्या इच्छेबाहेर जाण्याची माझी शक्ती तरी कुठे आहे? एक प्रार्थना करू. जे काही व्हायचं आहे ते होऊ दे. माझा त्याग, माझी समर्पणाची अनुभूती यत्र तत्र सर्वत्र तू करविल्याशिवाय राहणार नाहीस अशी श्रद्धा आहे. भविष्यात येणाऱ्या सर्व परिस्थिती सध्या तर भविष्याच्या गर्भातच वास करतायत. आई, सर्वस्व तुझ्या चरणांवर हवन करून निश्चिंत होण्याची इच्छा करतोय मी. आज प्रथमच अशा विकटतेचा अनुभव करतोय मी. शब्दांनाही घाबरवून टाकेल अशा भयानकतेच्या अनुभूतीच्या आत या चंद्राची गती आग पाखडत सुरू असते. आई, उद्याचाही सूर्य असाच उदित होईल का? सध्या तरी असंच वाटतंय. आता उद्याचा सूर्य उदित होण्यासाठी तसाही काळ कुठे शिल्लक आहे? क्षण 2 क्षणात उदित होईल. तर मग हा सूर्य सुद्धा आजच्याच पार्श्वभूमीवर उगवणार का? आई, शब्द, भावना, सर्वस्वच सध्या तरी सुन्न होऊन बसलो आहे. 3 डिसेंबर 1986. मूळ लेखन आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी. मराठी अनुवाद आणि अभिवाचन राजेंद्र वैशंपायन.